निसर्ग सौंदर्य परिसरामध्ये आल्यानंतर एवढं लवकर जावं लागतं त्याचं दुःख आहे, परंतु आमच्या हेलिकॉप्टरच्या चालकानं सांगितलं की जर लवकर निघाला नाही तर तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल आणि ठाण्याला कार्यक्रम असल्याकारणानं आपली रजा घेतोय, परंतु कार्यक्रम चालूच राहील। बाकीचे मंचावरचे सगळे आमचे मार्गदर्शक आणि मुख्य नेते मार्गदर्शन करतीलच, परंतु सर्वप्रथम या डहाणू फेस्टिवलला मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वप्रथम डहाणूकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि राजेंद्र माचीने खास मला आमंत्रण दिलं जेव्हा तो नगराध्यक्ष झाला त्याच वेळेस की साहेब असा महोत्सव मला करायचा आणि तुम्ही आठवणीने या ठिकाणी यायचं, आणि कुंदन सखीने सातत्यानं 3 दिवसापासून मला सांगितलं की साहेब तुमच्या हस्ते हा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे तो करायचा आहे, आणि त्याबद्दल मी सगळ्यांचं आभारी व्यक्त करतो। मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांकडे दिलगिरी व्यक्त करतो की मला लवकर जायचं असल्याकारणानं मी आपली रजा घेणार आहे। आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रवींद्रजी फाटक, आमदार विनोद निकाळे, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी इंदुराणीताई जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, श्री विशाल खत्री, श्री कुंदन संखे, श्री आनंदभाई ठाकूर, श्री सुनील भुसारा, आमदार माजी आमदार मीनाक्षीताई निमकर, उत्तम घरत, अमित घोडा, वैदेही वाडान आणि अक्षय गुडदे, मिहीर शहा, मंचावर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक नगरसेविका, एवढ्या तळपत्या उन्हात सुद्धा उपस्थित असलेले सर्व डहाणूकर, आजच्या ह्या उद्घाटनाच्या निमित्ताने एवढं सांगायचं वाटतं की खरं तर डहाणूला एवढं निसर्ग सौंदर्यानं वेढलेला हा परिसर आहे, आणि आत्ताच मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की एक प्रस्ताव आम्ही पर्यटन खात्याकडे दिलेला आहे आणि त्या सुशोभीकरणाच्या माध्यमातून हा बीच अतिशय अजून जास्त विकसित कसा होईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। हे निश्चितपणे आपल्याला खात्री देतो की राज्याचा मंत्री म्हणून आणि पालघर जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून या कामी मी सोमवारीच आदरणीय आमचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई साहेबांना विनंती करून पुढल्याच आठवड्यातली बैठक कशी लावता येईल आणि ते बैठक लावल्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला ते विनियोग कसा त्या पैशाचा योग्य प्रकारे करता येईल आणि अजून सौंदर्य याचं कसं वाढेल यासाठी निश्चितपणे आपण सगळ्यांना मिळून प्रयत्न करू। आणि काही एवढं मोठी गोष्ट नाही आहे, राज्य महायुतीचं सरकारचं विशेष प्रेम ह्या तुम्हाला कल्पना आहे की पालघर जिल्ह्याला आहे। एकनाथ शिंदे साहेबांचं, धर्मवीर आनंदीके साहेबांचं सुद्धा विशेष प्रेम या ठिकाणी या जिल्ह्याला होतं, आणि त्यानंतर अजूनही अनेक विकासाचे प्रकल्प आपण आणतोय। मी आता एस टी स्टँडची पाहणी केली, मला सांगितलं गेलं होतं की एस टी स्टँडच्या बाजूला एक नदी आहे आणि पूर्ण भरतीचं पाणी वगैरे त्या एस टी स्टँडमध्ये डेपोमध्ये शिरतं, त्यामुळे ते पूर्ण पाणी भरलं जातं आणि त्यामुळे ते डेव्हलपमेंट होत नाही, परंतु मी ताबडतोब पाहणी केल्यानंतर खरं तर मी अधिकाऱ्यांचंही कौतुक करतो। म्हणजे मी अनेक एस टी स्टँड आणि डेपो बघायला जातो, परंतु अतिशय गलिच्छ वातावरण असतं, अस्वच्छता असते, जे शौचालय आहे त्या शौचालयामध्ये जास्त अस्वच्छता आढळून येते, परंतु त्यातल्या त्यात डहाणूचं मला बसस्टँड जरा बरं दिसलं। म्हणजे जर वाईट असेल तर वाईट आणि कौतुक करायचं असेल तर कौतुक ही मंत्री या नात्यानं मला करणं कर्तव्य आहे। आणि मी ताबडतोब आमच्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता परिवहन मंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर त्या जागेवर काहीतरी चांगलं व्हायला हवं, आणि जशी मुंबईला आणि आम्ही बाकीच्या म्हणजे राज्यातील वेगवेगळे जे एस टी डेपो आम्ही डेव्हलप करायला घेणार आहोत या 2 महिन्यामध्ये, त्यामध्ये डहाणूचं सुद्धा समावेश करून डहाणूसुद्धा एक चांगलं एस टी स्टँड कसं निर्माण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आणि मी त्यांना सांगितलं की ताबडतोब येणारे आहे PPP तत्वावरचे जे आमचे मॉडेल आहेत त्यामध्ये डहाणूच्या सुद्धा एस टी स्टँडचा समावेश करावा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिवहन खात्याचा मंत्री आणि ह्या ठिकाणी जर काही सांगितलं नाही किंवा घोषणा नाही केली तर तुम्हालाही ते चालणार नाही, कारण सर्वसामान्य नागरिक असतो, प्रवासी असतो, त्याला वाटत असतं की मंत्री महोदयांनी आपल्यासाठी सुद्धा काहीतरी करावं। म्हणून मी मध्यंतरी आमचे जिल्ह्यातल्या आमदारांनी भेट घेतली होती आणि त्यांना सांगितलं होतं की पालघर जिल्ह्यासाठी 200 बसेस पुढील 6 महिन्यामध्ये आपण देतोय आणि त्यामध्ये डहाणूचा समावेश फार मोठ्या प्रमाणात करू, कारण मला
माहिती आमच्या अधिकाऱ्यांनी दिली की डहाणूवरनं लॉंग रूटच्या सुद्धा अनेक बसेस जातात. त्यामुळे डहाणूसाठी आपण खरं तर आधी मी 10 बसेस देणार होतो, परंतु डहाणूसाठी आता 25 बसेस तुम्हाला देऊ, जेणेकरून जास्तीत जास्त फायदा सर्व प्रवाशांना होईल. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की ह्याच आठवड्यामध्ये आम्ही आदरणीय मुख्यमंत्री म्हणजे पुढील 24 तारखेला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ या बसचं आम्ही अनावरण करतोय आणि 3000 बसेस या पुढल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या सेवेमध्ये सामील होत आहेत आणि त्यातल्याच बसेस मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे अनेक विकास प्रकल्प ह्या महायुती सरकारच्या माध्यमातून राबवत असताना डहाणूसाठी काही अजून विशेष करता येईल का? कारण 4 कोटीचा निधी ह्यासाठी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण तो मंजूर करावा पर्यटन खात्याच्या माध्यमातून, परंतु इतरही अनेक पर्यटनासारखे प्रकल्प जर आपल्या या डहाणूसाठी राबवता येतील तर मी निश्चितपणे ते प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो. राजेंद्र माची याचं मनापासून अभिनंदन करतो. एवढा सुंदर आणि भव्य उपक्रम आपण राबवत आहे. खरं तर आम्ही आर्ट फेस्टिवल गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये राबवतोय, परंतु त्या आर्ट फेस्टिवलला सुद्धा म्हणजे अशा फेस्टिवलची आवड लागेल अशा प्रकारचं एक सुंदर फेस्टिवल आपण ह्या ठिकाणी आयोजित केलं. त्याबद्दल तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भविष्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून, महायुती सरकारच्या माध्यमातून, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्याला जेवढं काही देता येईल तेवढं देण्याचा आपण प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.